राज्यात गाजलेल्या बदलापूर प्रकरणाचे पडसाद कालपासून राज्यभर उमटत आहेत। बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या नराधमाला फाशी द्या अशी मागणी मंगळवारी सकाळी 6:30 वाजेपासूनच आंदोलकांनी बदलापूर दणाणून सोडलं होतं। सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं। पोलीस प्रशासन, राज्य सरकारकडून आंदोलकांना अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र आंदोलक काही ऐकायला तयार नव्हते। त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज करत पोलिसांनी त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं। बदलापूर आंदोलन प्रकरणानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। आतापर्यंत 300 ते 400 आंदोलनकर्त्यांवर कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आतापर्यंत 28 जणांना पोलिसांनी अटक केली असून अजूनही धरपकड सुरूच आहे। रेल्वे अडवणे, सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर दगडफेक करणे, हिंसक आंदोलन करणे अशा विविध कलमानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। बदलापूरमधील या घटनेवर राज्य सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली। पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की ही घटना 12 तारखेला घडली आहे, मात्र बदनामीच्या भीतीने शाळेने ही घटना दाबली। संबंधित पोलीस ठाण्याच्या पीआयनेही कारवाईत दिरंगाई केली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल। मी सर्व अहवाल मागवला आहे। अहवाल आल्यानंतर संबंधित संस्थेत प्रशासक नेमण्याबाबत निर्णय होईल। तसेच अधिकार आम्हाला आहेत असं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे। 10 ते 15% पालक आंदोलनात होते, मात्र बाकी लोक आंदोलक नव्हते। ते कुठून आले याचाही तपास केला जाईल असंही केसरकर म्हणाले। केसरकर पुढे म्हणाले की ज्या डॉक्टरांनी संबंधित मुलीवर उपचार करायला नकार दिला त्यांच्यावर देखील कारवाई होईल। कोणतेही उपचार न होता ही मुलगी पोलीस ठाण्यात बसून होती। ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे। या प्रकरणी पीआय यांना निलंबित करावं यासाठी मी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे। तसेच बुधवारी सायंकाळी 4 वाजता मी पालकांची बैठक त्या शाळेत बोलावली आहे। या बैठकीला पालकांनी उपस्थित राहावं, त्यांचं म्हणणं काय आहे ते मोकळेपणाने माझ्याशी बोलावं असं आवाहन देखील दीपक केसरकर यांनी केलंय।